श्रीराम जय राम जय जय राम। आपली सुखदुःखे श्रीरामाला सांगा। तुम्ही सर्वजण छान सेवा करता आहात, याबद्दल शंका नाही. अशीच सेवा अखंड चालू ठेवा, त्यातच कल्याण आहे. त्यानेच आपण तरुण जाऊ. जरी कुणी काहीही सांगितले, ह्यात काय आहे, त्यात काय आहे, ह्याने काय होणार आहे असे म्हटले, तरी तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. परमेश्वराची सेवा वाढवावी तेवढी थोडीच आहे. तो फार मोठा आहे, अमर्याद आहे. त्याला पाहायला तशीच सेवाही फार मोठी करायला पाहिजे. त्याला पाहण्यासाठी तशी मोठी शक्तीही आपल्याला लागेल. अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने दिव्य दृष्टी देऊन दर्शन घडविले. ती दिव्य दृष्टी आपल्याजवळ नाही, पण ती मिळवण्याची शक्ती आपल्याजवळ आहे. भक्तीची प्रगती ही खरी शक्ती, आणि त्याकरिता अखंड नामस्मरण हेच खरे साधन. श्रीराम प्रभू आपल्या घरातला कुणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा. त्याला तुम्ही आपली सुखदुःखे सांगा. दिवसाकाठी एकदा तरी रामापुढे उभं राहून त्याला अनन्य भावाने शरण जा. दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख दूर होईल. आपले ज्ञान, शक्ती, वैभव, सत्ता त्याच्या पुढे काहीच नाहीत. तेव्हा या सर्वांचा विसर पाडून त्याला शरण जा आणि त्याच्याजवळ प्रेम मागा. देवा, आम्ही जे तुझे दर्शन घेतो ते सर्व बाह्य स्वरूपाचे. तुझे आम्हाला खरे दर्शन घडव. आम्ही अवगुण संपन्न असू. तुझे दर्शन व्हावे एवढी सेवा आमच्याजवळ नाही, परंतु तू आता आम्हाला क्षमा कर. यापुढे देवा कितीही संकटे येवोत, आमच्या प्रारब्धाचे भोग आम्ही तुझ्या नामात आनंदाने भोगू. जे काही व्हायचे असेल ते होऊ दे. आमचे समाधान टिकून तुझ्या नामात आमचे प्रेम राहील एवढी तुझी कृपा असू दे. खरोखर परमेश्वर भक्ताचे मन पाहतो, त्याचा भाव पाहतो. एरवी तो त्याच्याजवळच असतो. जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला परमेश्वराजवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते. आपल्याला दोन मार्ग आहेत, एक श्रद्धेचा आणि दुसरा अनुभवाचा. एका गावी पाय वाटेने गेले तर फक्त 3 मैलांचे अंतर, आणि मोटारच्या सहाय्याने गेले तर 10-12 मैलांचे अंतर. श्रद्धा ही त्या पाय वाटेसारखी आहे. तिने चालले तर अंतर कमी पडेल. मोटारीचा मार्ग म्हणजे अनुभवाचा मार्ग. मोटार कुठे रस्त्यात बिघडली किंवा वाटेत कुठे अडथळा आला की प्रगती थांबते, त्याप्रमाणे अनुभवात काही चुकले की प्रगती खुंटते. तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग पत्करावा. सद्गुरूच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेने आणि प्रेमाने नाम घ्यावे. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय. श्रीराम जय जय राम. महाभारतात कर्णाने श्रीकृष्णांना विचारले, माझ्या आईने मला जन्मताच त्यागले. मी अवैध संतती म्हणून जन्मलो. हा माझा अपराध होता का? द्रोणाचार्यांनी मला शिक्षण देण्यास नकार दिला, कारण ते मला क्षत्रिय मानत नव्हते. यात माझा काय दोष होता? द्रौपदीच्या स्वयंवरात माझा अपमान झाला, कारण मला कोणत्याही राजघराण्यातील कुलीन व्यक्ती मानले गेले नाही. श्रीकृष्ण मंद स्मित करत म्हणाले, कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला. माझ्या जन्मापूर्वीच मृत्यू माझी वाट पाहत होता. ज्या रात्री माझा जन्म झाला त्याच रात्री मला माझ्या आईवडिलांपासून दूर जावे लागले. मी गायी चारल्या, शेण उचलले. मला नीट चालताही येत नव्हते. तेव्हापासूनच माझ्यावर प्राणघातक हल्ले झाले.
माझ्याकडे सेना नव्हती, शिक्षण नव्हते, गुरुकुल नव्हते, महाल नव्हता. माझ्या मामाने मला आपला सर्वात मोठा शत्रू मानले. मोठा झाल्यावर मला ऋषी सांदीपानींच्या आश्रमात जाण्याची संधी मिळाली. अनेक विवाह मला राजकीय कारणांमुळे किंवा ज्या स्त्रियांना मी राक्षसांच्या तावडीतून मुक्त केले होते त्यांच्याशी करावे लागले. जरासंधाच्या अत्याचारांमुळे मला माझ्या कुटुंबाला यमुनेच्या तीरावरून दूर समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेशात नेऊन वसवावे लागले. हे कर्णा, कोणाच्याही जीवनात आव्हाने नसतात असे नाही. प्रत्येकाच्या जीवनात सर्व काही सुरळीत असतेच असे नाही. सत्य काय आणि योग्य काय हे आपण आपल्या अंतःकरणाच्या आवाजाने ठरवायचे असते. याने काही फरक पडत नाही की आपल्यावर किती वेळा अन्याय झाला, आपला किती वेळा अपमान झाला, आपल्या अधिकारांचे किती वेळा हनन झाले. फरक फक्त एवढाच पडतो की आपण त्या सर्वांचा सामना कोणत्या प्रकारे आणि किती कर्मज्ञानाने करतो. कर्मज्ञान असेल तर जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदमय असतो. अन्यथा समस्या तर प्रत्येकाच्या आयुष्यात रोजच असतात. कधी कधी आयुष्यात पुढचा मार्ग दिसत नाही, सर्वत्र अंधारच अंधार वाटतो. पण अशा वेळी निराश न होता मनापासून भगवंताची प्रार्थना करा. श्री महाराज सांगतात, जशी एका क्षणाची वीज पुढच्या संपूर्ण रस्ता दाखवते, तसेच भगवंताचे मनापासून केलेले स्मरण आपल्या जीवनाचा योग्य मार्ग उजळून टाकते. श्रीरामाचे कृपा आशीर्वाद आपणा सर्वांना लाभोत, हीच श्रीरामचरणी प्रार्थना. श्रीराम जय राम, जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम, जय जय राम. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.